नाही, मला वाटतं पाहणी केली त्याचं स्वागत आहे. कारण सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, लोकांच्या ज्या गैरव्यवस्था होत आहेत त्या संदर्भात संवेदना दाखवणं केव्हाही त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे. आणि कंत्राटदारावर आरोप करत असताना त्या ठिकाणी आणखी त्यांच्या मनात कोण कंत्राटदार असतील तर त्याची माहिती तपशीलवार जर सरकारकडे त्या ठिकाणी दिली तर कंत्राटदारावर कठोर योग्य ती कारवाई होईल. आणि यापूर्वीच गडकरी साहेब असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांना त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जो काही दंड असेल किंवा कारवाई असेल ती केलेलीच आहे. तथापि आणखी काही राहिलं असेल असं वाटत असेल तर त्यावरही कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते. फक्त हा जो रस्ते पाहणी दौरा आहे हा त्या ठिकाणी पाहणी दौरा किंवा राजकीय दौरा ठरू नये एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे. भाऊ, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मी समाजासाठी जीव देऊ शकतो आणि घेऊही शकतो. तुम्ही कशा नाही, मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये. जीव घेऊ तर नक्कीच नाही, तो गुन्हा होईल. आणि जीव दिला तरी आम्हाला महाराष्ट्राला मराठा समाजाला जरांगेंची गरज आहे. त्याच्यामुळे मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये अशी माझी मित्र म्हणून त्यांना विनंती आहे. बावनकुळे संदर्भात देखील ते म्हणालेले आहेत की ते ओबीसीचे नेते वगैरे असं एक वक्तव्य आलेलं आहे. मला वाटतं बावनकुळे हे माननीय देवाभाऊंच्या पावलावर पाऊल टाकून 18 पगड जातींना बरोबर घेऊन काम करणारे एक प्रगल्भ, समंजस आणि सर्वव्यापी अशा प्रकारचं नेतृत्व पुढे येत आहे. आणि मी मराठा समाजातून आहे. आम्हाला कधीच ते ओबीसी समाजातनं असले तरी दुजाभाव त्या ठिकाणी दिसला नाही. आणि त्याच्यामुळे ओबीसींबरोबर मराठाच नव्हे तर SC असतील, ST असतील, या सगळ्यांना बरोबर नेण्याची भूमिका त्यांनी घेतलेल्या निर्णयातून आणि त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येते. त्याच्यामुळं अशा प्रकारचा आरोप माननीय बावनकुळे साहेबांवर करणे हा त्यांच्या सामाजिक कारकिर्दीवर अन्याय केल्यासारखं ठरेल. ज्या पद्धतीने जरांगे पाटील म्हणत आहे की राज्य सरकारने जी कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहे त्याच्यामुळे अनेक लोकांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे आमचा वाट पाहू नका नाहीतर तुमचे आमदार देखील पाडू 5-50 अशा पद्धतीचं वक्तव्य येणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मला वाटतं ह्याच्याविषयी मी परवाही बोललो. आता आमचे 5-25, शिंदेचे 5-25 म्हणजे 50-60 आमदार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे नक्कीच आहे असा त्यांना आत्मविश्वास आहे. मला वाटतं मागच्या निवडणुका पण ते लढले असते तर त्यातनं त्या ठिकाणी दिसून आलं असतं. परंतु त्याने विरोध करूनही महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला निवडून दिलं. त्याच्यामुळं तुमची पाडण्याची क्षमता सिद्ध झालेली आहे आणि पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर उमेदवार उभे करा. त्यामुळं निदान तुमचा जो आत्मविश्वास आहे तो जनतेच्या त्या ठिकाणी मनात नेमकं काय हे तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामुळे दिसतं तसं नाही आहे. त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मला वाटतं वाटेल ते बोलणं, वाटेल त्या गर्जना करणं योग्य नाही आहे. मराठा समाजाचे प्रश्न आहेत. राज्यातला सगळ्या पक्षातला मराठा समाज तुमच्यासोबत राहील. परंतु तुमच्या आंदोलनाला कुठले एकांकी जर त्या ठिकाणची दिशा दिसली तर आंदोलनाला कोणी त्या ठिकाणी गांभीर्याने घेणार नाही. मुंबई महानगरपालिकेचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आलेला आहे. ज्या पद्धतीने नगरसेवकांची हट्ट पुरवण्यासाठी 227 नगरसेवकांसाठी आयफोन हायटेक टॅब जो आहे तो महानगरपालिका खरेदी करणार आहे. पहिले गाडी आणि आता हायफाय टॅब खरेदी करणार मुंबईकरांच्या टॅक्समधून कितपत योग्य वाटतं? नाही, गाडीच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेतला गेलेला आहे. परंतु आताच्या येणाऱ्या कॉम्प्युटरायझेशनमध्ये टॅब ही एक गरज झालेली आवश्यकता म्हणून त्या ठिकाणी ते देत असतील तर त्या ठिकाणी काही गैर मानायचं कारण नाही. तथापि मला हेही सुचवावं असं वाटतं, आज नगरसेवकांची टॅब घेण्याची आर्थिक क्षमता आहे का किंवा नाही हेही तपासण्याची आवश्यकता आहे. जर 50-50 हजाराचा टॅब नगरसेवक स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर घेऊ शकत असेल तर मला वाटतं हा भुर्दंडही त्या ठिकाणी कमी करता येईल. भाऊ, लक्ष्मण हाकेने एक विधान केलेलं आहे की जेव्हा जरांगे पाटील हे मुख्यमंत्रींना अपशब्द म्हणत होते किंवा त्यांच्या विरोधात बोलत होते तेव्हा प्रसाद लाड वगैरे कुठं होते? नाही, मला वाटतं हाके निवडणूक आली की त्या ठिकाणी ते समोर येतात, मीडियात दिसतात. कधी जरांगेंवर शिव्या दे, कधी मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोल, कधी विरोधात बोल.
हे त्या ठिकाणी प्रसिद्धी लोलूप जे काही लोक त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये असे काही 5-6 त्या ठिकाणचे मोहरे महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतील. मला वाटतं कुठल्याही समाजासाठी बोलत असताना आपण समाजासाठी रचनात्मक काम काय करतोय, एखाद्या कुठल्या प्रकारची भूमिका घेऊन समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय का, केवळ त्या ठिकाणी मीडिया आला एकमेकांवर भुंकायचं, मला वाटतं हे लोकांना मान्य नाही आहे. कन्स्ट्रक्टिव्ह कामाची रचनात्मक गोष्टींची कुठल्याही समाज असो त्याला आवश्यकता आहे, त्याच्यावर जरा बोलणाऱ्यांनी काम करावं. रोहित पवार असं म्हणतात की उपमुख्यमंत्री अमित शहानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेट नाकारली आणि त्यामुळे आता अर्थमंत्रीपदाचा राष्ट्रवादीचा मार्ग आणखीन धूसर असा स्वरूपाचा एक आरोप त्यांनी केलेला आहे. एक तर अमित शहा रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारली म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे. आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे. परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत. जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांना आपल्या अमितभाईंना भेट घ्यायची असेल तर देतील भेट ते, परंतु प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावायचं, राजकीय काही ट्विस्ट करता येतं आहे का, हाच रोहित पवारांचा उद्योगधंदा झालेला आहे. ते रोज नव्या नव्या क्लुप्त्या काढून बाकीतं वर्तवून चर्चेत राहण्याचा प्रामाणिक केविलवाना प्रयत्न करत असतात. लवकरच राज्य आणि विशेषतः केंद्रामध्ये नवीन लोकांना संधी भेटणार, विशेषतः राज्यामध्ये ज्या पद्धतीने जे मंत्री काम करणारे त्यांचे देखील खाते बदलण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. जर असं झालं तर कुठल्या मंत्र्यांचं तुम्हाला वाटलं की कामं जी आहे ती कमी केलेली आहेत? आता तुम्हाला शक्यता माहीत आहे, मला काय माहीत नाही आहे, त्याच्यामुळं काय होणार हे मला माहीत नाही आहे. मंत्रिमंडळ विस्तार चेंजेस होणार आहे का हे मला माहीत नाही. जी गोष्टच मला माहीत नाही त्याच्यावर मी काय बोलू. सर, डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत रमेश म्हात्रे, त्यांना महाराष्ट्र बंदी घालण्यात आलेली. नाही, मला वाटतं कायद्याच्या चौकटीत पोलीस न्यायालय यांना त्या ठिकाणी जो काही गुन्हा आहे त्या संदर्भात ज्या काही भूमिका घ्यायच्या असतात त्या ते घेत असतात आणि म्हणून मला वाटतं कोर्टाने घेतलेली ती भूमिका आहे ती आपल्याला बंधनकारक असते, त्याच्यावर आपण काय भाष्य करणार. उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सगळे खासदार हे पंतप्रधानांची भेट घेणार आहेत, तर त्याबद्दल अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. तुमचं काय? नाही, मला वाटते बघा, देशाच्या पंतप्रधानांना कुठल्याही पक्षाचा नेता कुठलेही खासदार कधीही भेटू शकतात. एकीकडे पंतप्रधान भेटत नाहीत म्हणून आरोळ्या ठोकता आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान सगळ्यांना भेटायला पक्षनिहाय भेटत आहेत तर परत टीका करताय. ही दुटप्पी भूमिका विरोधी पक्षाची त्या ठिकाणी भाजपच्या आणि NDA सरकारच्या विरोधील्या लोकांची आहे. मला वाटतं जेवढ्या जास्त खासदारांना पंतप्रधान भेटतील तेवढा संवाद अतिशय सक्षम होईल आणि त्यातनं त्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून मदत होऊ शकते, त्यांना मार्गदर्शन होऊ शकतं. डिलिमिटेशन बिलसाठी राज्य विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून बिल आणलं झाल्याने त्यामुळे अनेक खासदारांना फोडण्याचा काम जो आहे तो भाजपच्या माध्यमातून असा आरोप जो तो काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला. मला वाटतं काँग्रेसला ते फोडण्याचं त्यांच्या दृष्टीला दिसतंय, कारण दृष्टी तशी सृष्टी. आम्ही तर म्हणून मोदी साहेब जोडण्याचं काम करतायत डिलिमिटेशनच्या माध्यमातून, समजा का होईना. जर खासदारांना बोलवत असतील, सरकारशी जोडत असतील तर स्वागत केलं पाहिजे आणि त्या विषयात काही सूचना असतील त्याही स्वागतार्ह पंतप्रधान नक्कीच त्या ठिकाणी मानतील आणि स्वीकारतील. त्याच्यामुळे तोडण्याचं नाही, फोडण्याचं नाही, तर जोडण्याचं काम मोदी साहेब करतायत. सर, बारामतीमध्ये एक शिकाऊ विमान कोसळलं. नाही, आता त्याच्यामागे काय कारण आहे, कशासाठी झालं आहे हे समजल्यावरच त्याच्यावर आपल्याला टिप्पणी करता येईल. परंतु मला वाटतं विमान असतील, चॉपर्स असतील, तिथल्या कंपन्या असतील किंवा प्रोडक्शन करणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास घेऊन काळजी करण्याची अतिशय येणाऱ्या काळामध्ये आवश्यकता वाटते.